हो, तर आपल्या दिवसाची सुरुवात आपल्या दिवसाचीच काय, तर आपल्या ट्रिपची सुरुवातच अशी झाली आहे, की बाईक ऑन केली आहे, बॅटरी चांगली आहे, हॉर्न वाजतोय, पण स्टार्ट होत नाहीये. बाईक तर स्टार्ट झाली आहे, बट ती धक्का मारून. बाईक धक्का मारून स्टार्ट करणाऱ्या माणसाची ओळख करून देतो. तर हा आहे आपल्या जीवाभावाचा लकी आणि हा आजच्या आपल्या ट्रिपमधला आपला को रायडर आहे. चला तर जर्नी स्टार्ट करूया. बाकीच्या गप्पा बाईकवरती होतच राहतील. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्रीदेव रामेश्वर प्रसन्न. नमस्कार मंडळी, तर आजच्या आपल्या नवीन कोऱ्या करकरीत व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल, आजची आपली जर्नी आहे ठाणे टू शिर्डी. हो, पण त्याच्यामध्ये आपण एक हॉल्ट घेणार आहोत नाशिकला. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये आपण दर्शन घेणार आहोत आणि त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन आपण जाणार आहोत नाशिकमध्ये फेमस मिसळ खायला ग्रेप एम्बेसी मध्ये. आणि ही सगळी आपली जर्नी वन डे ची असणार आहे. म्हणजे आजच आपण नाशिकला जाणार आहोत, त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेणार आहोत, मिसळ खाणार आहोत आणि तिथून आपण शिर्डीला पोहोचणार आहोत. शिर्डीमध्ये आपला स्टे असणार आहे आणि उद्या आपण शिर्डीचं पूर्ण दर्शन घेणार आहोत आणि रिटर्न जर्नी सुरू करणार आहोत. तर ही आपली 2 दिवसाची ट्रिप आहे. आता आपण आपल्या कळव्यामधल्या श्री स्वामी समर्थ मठाजवळ पोहोचलो आहोत. स्वामींचं दर्शन घेतलं आहे आणि आता आपण निघालो आहोत, कारण आपली जर्नीची जी सुरुवात आहे ती थोडीशी समजू शकता, म्हणजे बाईक आपली स्टार्टच होत नव्हती, धक्का स्टार्ट झाली. मे बी मी सकाळी उठून बाईक वॉश करायला गेलो, तर त्याच्यामुळे ते बॅटरीवरती पाणी वगैरे गेलं असेल, त्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला असू शकतो. तर धक्का स्टार्ट झालेली आहे, एकदम परफेक्ट आता चालते आपली बाईक, नो इश्यूज. आणि थोडीशी गरम झाल्यावरती तर अजिबात काही इश्यू नसणार आहेत, होप सो. आणि जसं की तुम्ही बघू शकता की आता आपण मुंबई नाशिक हायवेची जर्नी स्टार्ट केलेली आहे. हो, कळव्यातून अगदी 5 मिनिटं अंतरावरती हा आपला हायवे सुरू होतो. ऍक्च्युली आता आपण ज्या भुयारी मार्गातून आलो ना, तो कळवा खारेगाव मधूनच येतो. त्यामुळे कळव्यातून हायवेला कनेक्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही, इवन कुठल्याच हायवेला. म्हणजे हा झाला मुंबई नाशिक हायवे, त्यानंतर नवी मुंबईला लगेच कनेक्ट होतो, त्यानंतर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला लगेच कनेक्ट होतो, घोडबंदरवरून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला कनेक्ट होता येतं. त्यामुळे कळव्याची कनेक्टिव्हिटी ही मला बेस्ट वाटते राईड करताना. आणि हो मित्रांनो, तुम्हाला सांगायचं राहिलं की आता आपण निघालो ना कळव्यातून, तेव्हा घड्याळामध्ये 6:45 झालेले. सो त्यानुसार आपल्याला कळेल की नाशिकला पोचायला आपल्याला प्रॉपर किती वेळ लागतोय. हायवेला आल्यापासून थोडंफार ट्रॅफिक मिळतंय. ट्रॅफिक इन द सेन्स की गाडी थोडी स्लो मध्ये चालवावी लागते. रोड असा ओपन नाही आहे. हेवी ट्रक्स आहेत आपल्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडने सगळ्या गाड्या ओव्हरटेक करतायत. सो बघू पुढे अजून कसं काय रस्ता मिळतोय. पेट्रोलची टाकी काल फुल केली नव्हती, ती आजच करायची होती आणि त्या साईडला गेलो नाही. विटावा साईड हा उलटी साईड पडते, तर गाडीमध्ये एवढं पेट्रोल आहे की आपण या साईडला जिथे पेट्रोल पंप मिळेल तिथपर्यंत आरामात जाऊ शकतो. सो बघू, फ्युएल ब्रेक तर घ्यायचाच आहे आपल्याला. तर 950 मध्ये आपली टाकी फुल झाली आहे. 14 लिटरची टाकी आहे आपली. अरे यार नाही भाई. तर मित्रांनो, परत प्रॉब्लेम झालाय, बाईक स्टार्ट नाही होत आहे, बॅटरीचा काहीतरी इश्यू दाखवतोय. तर आपल्याला कुठेतरी मेकॅनिकला दाखवावाच लागेल हा प्रॉब्लेम आणि सॉल्व करून घ्यावा लागेल. बॅटरी पूर्ण उतरली असंच वाटतंय मला आता तरी. सो आता लकी परत धक्का मारतोय आणि मी स्टार्ट करतोय. झाली स्टार्ट झाली. सिरियसली आता कुठेतरी मेकॅनिक बघून ना गाडी पहिली दाखवून घ्यावी लागणार आहे. या रोडवर तर सगळीकडे ट्रकचंच ट्रॅफिक दिसतंय. बट एक गोष्ट चांगली आहे की रस्ते चांगले आहेत सध्या तरी. हे बघा, इथून नाशिक आहे 122 किलोमीटर आणि शहापूर आहे 26 किलोमीटर. आपण ही राईड 7 डिसेंबरला करतोय आणि 14 डिसेंबरला दत्त जयंती आहे.
त्यामुळे शिर्डीला जाणाऱ्या पदयात्रा आणि साईबाबांची पालखी एवढ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळते ना, अगदी पावला पावलावर. आणि या पालखीमध्ये फक्त जेंट्स नाही आहेत, तर बायका सुद्धा आहेत, मुली सुद्धा आहेत. याचं आश्चर्य वाटतं मला. म्हणजे एवढं लांब पायी चालत जाणं म्हणजे हॅट्स ऑफ आहे ना, सिरियसली. आणि हा आपल्याला इथे पहिला टोल नाका लागलेला आहे. मला वाटतं हा पडघा टोल नाका आहे. या टोल नाक्याची कॉन्ट्रोवर्सी भरपूर आहे. म्हणजे मी बरेचसे व्हिडिओ बघितलेले, काही मॅटर्स झालेले इथे. पण आपल्या बाईकवाल्यांना बरं आहे, भारतात कुठेही फिरा टोल फ्री आहे. सिरियसली, म्हणजे मी इतर रायडर्सचे व्हिडिओ बघतो ना, जपान वगैरे फिरतात त्यांचे, तर त्यांना तिथे बाईकसाठी पण टोल पे करावा लागतो. तर त्या मानाने आपलं भारतात ही गोष्ट चांगली आहे की आपल्याला बाईकवरून भारतात कुठेही फिरता येतं विदाऊट टोल. सो दॅट्स द गुड थिंग. हे बघा, मी बोललो ना तुम्हाला, इतक्या पालखी निघाल्यात ना, इतक्या, आणि खूप भारी वाटतं हे सगळं बघून. म्हणजे एकटेपणा कुठेही वाटत नाहीये या रस्त्यावर. साईबाबा आपल्या सोबतच चालतायत, लिटरली असं वाटतंय. आणि खूप अतिशय सुंदर असा रस्ता आपल्याला सुरू झालेला आहे. म्हणजे अगदी निसर्गातून राईड करतोय असं वाटतंय. समोर छान असे सूर्यदेवता दिसत आहेत आणि आजूबाजूला निसर्ग आहे. रस्ता देखील खूप छान आहे, मस्त मस्का आहे. सो हीच तर राईडची मजा आहे. लिटरली या मोमेंटसाठीच मी राईड करत असतो. डोंट वरी, मी या दोघांच्या मधून नाही जाणार. म्हणजे एवढी घाई नसते मला कधी. सेफली राईड करतो मी. माझ्या गाडीचा स्पीडही बघा तुम्ही. बाईकचा स्पीड माझा हा 20-30चा आहे. तर नो हार्श रायडिंग. आणि तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी लक्षात ठेवा की आपल्याला रस्त्यांची मजा घेत घेत डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचं आहे. रेस नाही लावायची आहे कोणासोबत. सो बी केअरफुल. थंडी जास्त असल्यामुळे आता आपण इथे सुसू ब्रेकसाठी थांबतोय. पुढे लगेचच कसारा घाट सुरू होतोय, त्यामुळे इथे जरा थांबून ब्रेक घेऊया. नाश्ता करण्यासाठी भूक तर नाहीये. अर्धा पाऊण तासच झालाय राईड स्टार्ट करून. आता मला स्वतःला एक नवीन सवय लागली आहे की ब्रेक घेऊन कुठूनही निघताना ना, मी सगळं चेक करतो, कुठे काय पडलं तर नाहीये ना खाली, मोबाईल वगैरे आहे की नाही, हे सगळं चेक करून मगच राईड स्टार्ट करतो. कारण घाई नको आहे आणि लॉसही नको. तर मंडळी, आता समोर जो आपल्याला दिसतोय ना, तो कसारा घाट सुरू होतोय. आणि या घाटातून राईड करताना मी आपल्या व्हिडिओचा स्पीड हा 2x करणार आहे आणि सोबत म्युझिकही देणार आहे, जेणेकरून या रोडची मजा तुम्ही घेऊ शकता. मी आता लाईव्ह घेतोय, तुम्ही म्युझिक थ्रू घ्या. 1, 2, 3 स्टार्ट. परत धक्का स्टार्ट. ॲक्च्युली ह्या रोडवरती आम्ही थोडं कन्फ्यूज झालो की मॅपवरती कोणता रस्ता दाखवतोय आणि कोणता घ्यायचा आहे. 2 रस्ते दाखवतात, एक हायवे टू हायवे आणि एक आतून गावातून दाखवतो. तर त्यामुळे आम्ही थोडं कन्फ्यूज झालो आणि इथे विचारायला थांबलो, तर स्लोमध्ये बाईक बंद झाली आणि आता परत धक्का स्टार्ट करावी लागली. सो आता आम्ही ठरवलं आहे की जो कोणी पहिला मेकॅनिक आम्हाला दिसेल ना, तिकडे आपली बाईक दाखवून घ्यायची. इथे अजून एक आपल्याला टोल नाका लागलाय, बट हा कोणता टोल नाका आहे हे मला काय माहीत नाही आहे. तर तुम्हाला माहीत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा या टोल नाक्याचं नाव काय आहे ते. हे बघा, हा ब्रिज न घेता आपण खालून आलो आहोत आणि इथे आपल्याला लेफ्ट साईडला हा रस्ता दाखवतोय त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी.
तर इथे बरेचशी दुकानं सुद्धा आपल्याला दिसत आहेत. तर आम्ही जरा इथे विचारतो मेकॅनिक वगैरे आहे का टू व्हीलरसाठी. ते बोलले पुढेच एक मेकॅनिक आहे, नाही तर तुम्हाला डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला पण भेटतील. पहिली सकाळी दिसत होती, आता काहीच दिसत नाहीये. काहीच नाही. अरे बघ. ऍक्च्युली आता आपण त्र्यंबकेश्वरच्या जवळ आलोय. किती किलोमीटर आहे इकडनं त्र्यंबकेश्वर? किती? 40 किलोमीटरवर इथून त्र्यंबकेश्वर आहे. या हायवेने आपण आलो आणि इकडनं आतमध्ये आलो. आपल्या बाईकचा थोडासा इश्यू झालाय, तो आपण इथे सॉल्व्ह करण्यासाठी थांबलोय. पिन लूज झालेली, बाकी काही इश्यू नव्हता. कालच आपण याच्यात नवीन रिले पण टाकलेलं, सो त्या मेकॅनिझममध्ये थोडी वायर लूज झाली असणार. बट आता आपलं काम झालं. या दादाने आपलं काम करून दिलं 2 मिनिटात. सगळ्यात मोठं टेन्शन आपलं सॉल्व्ह झालेलं आहे. म्हणजे आम्हाला वाटलेलं की बॅटरी डाऊन असणार आणि ती चार्ज करायला 4-5 तास तर आरामात जाणार, आणि त्यामुळे इथे कुठेही न करता ती डायरेक्टली आपल्याला शिर्डीलाच करावी लागेल, हेच एक ऑप्शन होतं. कारण आपला स्टे हा शिर्डीला होणार होता. पण तसं नाही, इथे मेकॅनिकला दाखवलं आणि लिटरली त्यांनी 5 मिनिटाच्या आतच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. फक्त वायरिंग लूज होती, ती फिट करून त्यांनी दिली आणि त्याचे त्यांनी चार्जेस फक्त 30 रुपये घेतले. हेच जर मी मुंबईत दाखवलं असतं ना, तर अजून 4 गोष्टी उघडल्या गेल्या असत्या आणि मग काहीतरी थुकपट्टीची कामं करून दिली असती आणि त्याचा चार्ज 200-300 आरामात घेतला असता. आणि खास करून अशा रायडर्सना बघून तर बऱ्याच ठिकाणी भरपूर चार्ज घेतले जातात, पण अशा गावच्या ठिकाणी आपल्याला ही अशी माणुसकी बघायला मिळते, जी पैशासाठी कामं नाही करत, तर पोटासाठी कामं करतात. हॅट्स ऑफ. आणि थँक्यू अक्षय दादा, ज्यांनी प्रामाणिकपणे आपलं हे बाईकचं काम इझिली करून दिलं आणि खूप मिनिमल चार्जमध्ये करून दिलं. इथे हा स्पॉट चांगला वाटला. एक आठवण म्हणून काही पिक्चर क्लिक केले आम्ही इथे. काय बोलू मी या मोमेंटला, स्पीचलेस झालोय. म्हणजे इतकं सुंदर दृश्य, इतकं सुंदर नाशिक मी आतापर्यंत कधी बघितलं नव्हतं. नाशिक सिटी बघण्यापेक्षा ना, ही अशी आतली आतली गावं बघा, काय निसर्ग यार, सुंदर, खूप सुंदर लिटरली. आणि हा जो आम्ही आतून रस्ता घेतला ना, सिरियसली म्हणजे असं वाटत होतं की पूर्ण रस्ता कॅमेरा ऑन ठेवावा, सगळ्या गोष्टी कॅप्चर करावा, एवढ्या सुंदर होता. बाप रे, सिरियसली ही ट्रिप माझ्यासाठी खूप वर्थ ठरली आणि माझ्या डोळ्यांसाठी तर स्वर्गसुख ठरली. सो फायनली आपण त्र्यंबकेश्वरला पोहोचलेलो आहोत आणि जो समोर दिसतोय त्र्यंबकेश्वर मंदिरसाठी बोर्ड लिहिलेला आहे. इथून फक्त 500 मीटर अंतरावरती मंदिर असेल. हे बघा, आपल्या डाव्या साईडलाच हे मंदिराचं उत्तर प्रवेशद्वार आहे. पण आपण बाईकला पार्किंग शोधतोय. इथे पार्किंगचा इश्यू आहे, कारण की इथे गाड्या उचलल्या जातात. तर आपलं मंदिरात दर्शन झालेलं आहे. नॉर्मली तुम्ही लाईनीतून गेलात तर 3 ते 4 तास इथे जातात दर्शनासाठी, आणि स्पेशल दर्शन घ्यायचं असेल तर 200 रुपये देऊन घ्यावं लागतं. ॲक्च्युली सॅटर्डे संडे असल्यामुळे ही खूप गर्दी आहे. इथल्या लोकल दुकानदारांशी बोलल्यावर आम्हाला कळलं की मंगळवार ते शुक्रवार इथे काहीच गर्दी नसते, फक्त शनिवार, रविवार आणि सोमवार खूप गर्दी असते. तर हे इथलं पे अँड पार्क आहे. इथे आम्ही बाईक पार्क केलेली. आमचं सामानही आम्ही इथेच ठेवलेलं आहे यांच्या शॉपमध्ये. 50 रुपये घेतले बाईकसाठी आणि कारसाठी 100 रुपये घेतात. जवळच होतं देवळाच्या. हे बघा, इथून बाहेर पडल्यावरती हे उजव्या साईडला समोरच मंदिर आहे.
आता आपण निघालो आहोत आपल्या पुढच्या जर्नीला. त्र्यंबकेश्वर वरून आपण शिर्डीला जाणार आहोत. त्यासाठी 110 किलोमीटर अंतर आपल्याला दाखवत आहे, ज्यासाठी 2 तास लागणार आहेत. पण जाता जाता नाशिकमध्ये ग्रेप एम्बॅसी मिसळ लागणार आहे, तर तिथे आपण मिसळ खायला जात आहोत. पहिलं रस्त्यातच आहे, कुठे आपल्याला ट्रॅक चेंज करायची गरज नाहीये. तर आता आपण इथे नाशिकला ग्रेप एम्बॅसीच्या इथे आलोय मिसळ खायला. मी पहिल्यांदाच येतोय आणि हा सगळा माहोल बघतो इथे. हे आहे इथलं मेनू कार्ड. रेट खूप रिझनेबल आहे आणि आपण जी मिसळ मागवली आहे ती ही. त्यानंतर इथे जिलेबी आहे, लस्सी आहे, ढोकळा आहे, अळूवडी आहे, चहा आहे. ये स्पाइसी है, ये मीडियम स्पाइसी है. मीडियम स्पायसी आणि स्पायसी. मस्त पोट भरून मिसळ खाल्ली आणि छान गप्पा मारत बसलेलो. बट मिसळपेक्षा मला ही गोष्ट जास्त इथली आवडली, ते म्हणजे इथले मनुके. तो फायनली आता आपण ट्रॅफिक मधून नाशिक सिटी मधून बाहेर पडत आहोत. ट्रॅफिक म्हणजे स्लो मुव्हिंग होतं आणि आता पुढे आपण सिन्नर रोडला कनेक्ट होत आहोत, जो इथून फक्त आता तासभरावर शिर्डी दाखवत आहे. इथून नाशिक शिर्डी हायवेवर आहोत आणि हा इथे पुढे आपल्याला टोल नाका दिसतोय सिन्नरचा. तर या टोल नाक्याच्या आम्ही जरा आधी थांबलेलो इथे चहा पियायला, स्वराज अमृतुल्य. तर इकडची ना गुळाची चहा तुम्ही ट्राय करा, खूप छान आहे, खूप मस्त चहा आहे. दुधाचा चहा आहे आणि टेस्टलाही खूप छान आहे. आणि इकडे आपली बाईक आपण पार्क केली आहे. झोप येत होती आम्हाला ॲक्च्युली मिसळ खाऊन, त्यामुळे थोडासा ब्रेक घेतला आणि इथे आम्ही चहा पियालो. सो तुम्ही पण कधी आलात इकडनं जात असाल तर इथे चहा नक्की ट्राय करा. ही काय मस्का रोड आहे हा, सिरियसली. म्हणजे गाड्या पण खूप कमी आहेत, एखादी आली तरी येते. आणि रोड तर बापरे यार, काय मजा येते माहितीये या रोड वरती गाडी चालवायला. एकदम स्मूथली जाते. असे रोड असतील ना तर माणूस काय राईड करून थकणार नाही. हा एक्सपिरियन्स ना माझा नाशिकचा खूप वेगळा होता. मी नेहमी कोकणात राईड करतो, तुम्ही माझे व्हिडिओ जर बघत असाल तर. म्हणजे याआधी मी नाशिक राईड केलेली आहे, माझी फर्स्ट काय सेकंड राईड होती. बट हा रूट माझ्यासाठी टोटली वेगळा एक्सपिरियन्स होता आणि यापुढचंही मी असं ठरवलंय की वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचंय. 2025 जे आता येणार आहे त्याची पूर्ण मी लिस्टच बनवून ठेवली आहे की मला ह्या वर्षी कोणते कोणते प्लेस डिस्कवर करायचे आणि त्यातले 80% तरी मी करणार आहे. हे मी ह्या वर्षीच ठरवलेलं आहे आणि तसं प्लॅनिंगही सुरू करणार आहे. 2025 मध्ये एक सगळ्यात मोठी राईड करायची आहे, जी माझ्यासाठी माझी ड्रीम राईड आहे. अगदी मी शाळेपासून त्या राईडचं स्वप्न बघायचं. म्हणजे शाळेत असताना मोटो व्लॉगिंग वगैरे ह्या गोष्टी नव्हत्या, पण मी तेव्हापासून माझी ती इच्छा होती की बाईकवरून अख्खं भारत फिरावं. सो भारत नाही, त्यातला एक छोटासा पार्ट मी फिरणार आहे, पण या वर्षी ती राईड मी नक्की करणार आहे.
आणि माझ्यासाठी ती एक स्टेप अहेड असणार आहे टू माय ड्रीम्स कम ट्रू. माझे ड्रीम कम्प्लीट होण्यासाठी एक ॲप्रिसिएशन म्हणून आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ बघा. मी नक्की प्रयत्न करीन की तुम्हाला ते बघायला नक्की आवडतील. सो फायनली आपण शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहोत. संध्याकाळचे 4:45 वाजलेले आहेत आणि आपण शिर्डीमध्ये एंटर केलेलं आहे. खूप छान फिलिंग आहे. आपल्या डाव्या हाताला साईबाबांचं मंदिर दिसतंय आणि इथून आपल्याला सगळ्यात पहिलं रूम शोधायची आहे. 5 वाजलेत आणि आपण शिर्डीला पोचलो आहोत. तर रूम शोधतो आहोत. मला वाटतं आपण मगाशीच पोचलो होतो, म्हणजे 4:30 4:45 वगैरे पोचलो असो आपण शिर्डीमध्ये. आणि आता रूम शोधतो आहे. तर लकी गेला आहे आतमध्ये इन्क्वायरी करायला. आधी 500 रूमचं जे भक्त निवास होतं ना तिकडे आम्ही गेलेलो. तर तिकडे फुल आहेत सांगितलं नेहमीप्रमाणे. आणि आता इथे 1000 खोल्यांचं जे आहे साई आश्रम तिथे आलो आहे इन्क्वायरी करायला. सो बघूया. ते लकीचाच कॉल आहे. हां बोल. हां